बाप का, दादा का, भाई का, सबका बदला लेकर तेरा फैजल। जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे। नमस्कार मित्रांनो, मी अरुण माने राशीचक्र या कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, राशीचक्र मधली सगळ्यात पहिली राशी म्हणजे मेष। मेष राशीची माणसं प्रचंड वर्कहॉलिक असतात। हा, त्यांचं म्हणणं असतं की आजचं काम आजच झालं पाहिजे, उद्यावर गेलं नाही पाहिजे। असाच एक IT सेक्टर मधला मेष राशीचा तरुण लग्न झाल्यानंतर हनीमूनसाठी महाबळेश्वरला गेला, लॅपटॉप घेऊन, आणि मस्त त्या मधुचंद्राच्या त्या बेडवर असा बसला होता आणि असं लॅपटॉपमध्ये बघत होता। तर बायकोने बघितलं, ती म्हणाली, हो हो लॅपटॉप, जितना सोचा था उससे आगे। हा, आणि पटकन बाथरूम मध्ये गेली, मस्त शॉवर वगैरे घेतला आणि अशी डिंपल कापाड्यासारखी अशी फिरून आली आणि त्याच्या बेडवर बाजूला बसली आणि अशी हळूच हळूच अशी लॅपटॉप मध्ये बघायला लागली। हा त्यात ऑफिसची PPT बनवत होता। म्हटली, ऑफिसची PPT? तर इथे आयुष्याची PPT बनवायला आलोय की ऑफिसची? तुला ऑफिसचीच PPT बनवायची होती तर हनीमून आपण ऑफिसमध्ये केला असता, तुला ओव्हरटाईम पण मिळाला असता। आता महाबळेश्वरला येऊन काय मी काय स्ट्रॉबेरी विकू आणि आणलेली स्ट्रॉबेरी काय करू? प्रचंड वर्कहॉलिक असतं। असंच एक म्हणजे मी तुम्हाला सांगतो, झोमॅटोवाले आहे ना, झोमॅटोवाले हे आहे ना, म्हणजे बेसिकली कसं असतं की मंगळ हा स्पीड म्हणजे त्याच्यामध्ये एनर्जी असते। झोमॅटोवाले पण एनर्जेटिक असतात। ते म्हणजे असं बायोडेटा वगैरे नाही बघत, ते पत्रिका बघतात। ओह मेष, ओके मेष, यू आर सिलेक्टेड, म्हणतो थँक्यू सर। तर काय केलं? नाही काय नाही सर, बाईकला किक मारली सर। हो हो, दॅट्स लाईक अ झोमॅटो, येस। काही वर्षापूर्वी आहे ना, नासाने एक शोध लावला होता की पृथ्वीभोवती आहे ना, म्हणजे पृथ्वीहून असं एक साऊंड येतो, कॉस्मिक साऊंड, असं एक साऊंड येतो आणि तो भारतात आल्यानंतर त्याचा ओम होतो, ओ। पाकिस्तान आलं की त्याचा मूड स्विंग होतो, लगेच तो करायला। तसंच झोमॅटोच्या ऑफिसच्या भोवती पण असंच एक साऊंड येत असतो, कायम घाईत असतात ते, कारण त्यांना वाटत असतं की लाईफ इज अ फॉर्म्युला वन रेस अँड देअर इज ओनली वन फॉर्म्युला, जम्प द सिग्नल। त्यांचं म्हणणं असतं की सिग्नल असतात तोडण्यासाठी आणि कायदे असतात मोडण्यासाठी। झोमॅटोवाले इतके फास्ट मध्ये असतात ना की त्यांना फायर ब्रिगेडवाले पण जायला रस्ता देतात। ओ झोमॅटो, कारण तो फायर ब्रिगेडवाला म्हणतो की बिल्डिंगला लागलेल्या आगीपेक्षा पोटाला लागलेली आग जास्त महत्वाची आहे, कारण मी पोटाची आग विझवण्यासाठी बिल्डिंगची आग विझवायला निघालो। तर हे असं असतं, स्पीड स्पीड स्पीड। बरं, ह्यांना ना लाईफमध्ये डिस्ट्रॅक्शन, काम करताना डिस्ट्रॅक्शन अजिबात खपत नाही। एकदा अशाच पेडणेकर काकू त्यांच्या स्वयंपाकघरामध्ये बांगडे तळत होत्या, तर तितक्याच खिडकीवर यांना कावळा कावकाव करायला लागला। ते आपल्या तळतात बांगडे, कावळा तिकडे काव काव, आणि काय लक्ष दिलं नाही, परत कावळा काव काव, ते आपल्या तळतात। शेवटी त्या ओरडल्या, काय? तर कावळ्यावर ओरडल्या, त्या मच्छी मार्केट 300 रुपये जोडी आखाड्यामध्ये। त्या कावळ्याला बांगड्याचा भाव सांगतायत 300 रुपये जोडी, अशी पेटवते तो कावळा घाबरला। कावळा आपला एक पायला म्हणजे फुल म्हणजे कल्टीच मारायची आता येते। तर ते पेडणेकर त्याच्यात तिला सारख्याजम सुचतोय, ती कावळ्याला म्हणते, काय रे माहिती आहे ते तू एका पायावर उभं असत
तू कावळं असस की भोकळो जरा डबल सारख्या जाऊ आणि खिडकीवर बसून काय विंडो शॉपिंग करतस का? कावळा वैतागला. कावळा म्हणत म्हणाला ज्या आईला ही माणसाची जातच हरामखोर. मग त्याला पिंडाला कावळा शिवताना जर आम्ही नाही शिवलो तर बटर काय टाकतील, बिस्किट काय टाकतील, दारू दारू आम्ही दारू पितो. दारू पितो. मेहनतीने पाणी दगड टाकून 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 आम्ही पाणी प्यायलेली आमचे पूर्वज आहेत, आम्हाला दारू पाजतात. आपलं काय नाही पेडणे तरी तुला मी मेल्यानंतर पितृपक्षात दाखवतो असं म्हणून कावळा निघून गेला. तर हे असं असतं.